नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 8. जगद्गुरू श्री शंकराचार्य. मद्रासकडे नेणाऱ्या रस्त्यावरून जात असताना कोणीतरी माझ्यासोबत चालू लागलं. मी त्याच्याकडे वळून पाहिलं. एक पिवळा जगा घातलेला योगी माझ्याकडे आपलं भव्य स्मित फेकत होता. ते स्मित इतकं विस्तृत होतं की त्याची जिवणी या कानापासून त्या कानापर्यंत पसरली आणि डोळ्याची बारीक फट दिसू लागली. तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे का? मी चौकशी केली. होय साहेब, तो त्वरित म्हणाला. त्याचं इंग्रजीवर चांगलंच प्रभुत्व दिसत होतं. तुम्ही आमच्या देशात काय करत आहात असं मी तुम्हाला विचारू शकतो का? त्याच्या या चौकसपणामुळे मी थोडा घुटमळलो आणि त्याला मोघम उत्तर द्यायचं ठरवलं. काही नाही, फक्त प्रवास करत फिरत आहे. मला वाटलं तुम्हाला आमच्या भक्तिपरायण माणसांमध्ये अभिरुची आहे. हो, थोडीशी. मीही एक योगी आहे महोदय, त्याने मला सांगितलं. मी आत्तापर्यंत त्याच्यासारखा धष्टपुष्ट योगी पाहिला नव्हता. तुम्ही इथे किती वर्षापासून आहात? 3 वर्षापासून महोदय. माझ्या बोलण्याबद्दल मला क्षमा करा, पण तुम्ही अजिबात योगी वाटत नाही. त्याने अभिमानाने पायाला पाय जुळवून सावधानची स्थिती धारण केली. त्याच्या पायात बूट घातलेले नसल्यामुळे बुटांचा खाडकन होणारा आवाज मी गृहीत धरला. मी 7 वर्ष इंग्लंडच्या महाराजांचा सैनिक होतो, तो उद्गारला. हो का? होय महोदय. मेसोपोटेमिया मोहिमेत मी भारतीय सैन्यात सेवा केली आहे. त्या युद्धानंतर माझ्या उच्च बुद्धिमत्तेमुळे मला सैन्याच्या अकाउंट खात्यात नेमलं गेलं. त्याने केलेल्या फुकटच्या आत्मप्रशंसेमुळे मला त्याच्याकडे पाहून स्मित करणं भाग पडलं. कौटुंबिक अडचणींमुळे मी नोकरी सोडली आणि खूप यातनादायक काळ घालवला. त्यामुळे मी आध्यात्मिकतेचा मार्ग अनुसरून योगी बनण्यासाठी प्रवृत्त झालो. मी त्याला माझं कार्ड देत म्हटलं, आपली नावं एकमेकांना सांगूया का? माझं नाव सुब्रमण्यम. मी जातीने अय्यर आहे, त्याने चटकन सांगितलं. ठीक आहे श्रीमान सुब्रमण्यम. मौन योगाच्या निवासस्थानी तुम्ही माझ्या कानात केलेल्या कुजबुजीचा खुलासा ऐकण्याची मी वाट पाहत आहे. आणि तो खुलासा करण्याची मी केव्हापासून वाट पाहत आहे. तुमचे प्रश्न माझ्या गुरुसमोर मांडा, कारण ते सगळ्या भारतातील एकमेव सुज्ञ पुरुष आहेत, अगदी त्या योग्यापेक्षाही. असं? तुम्ही सगळ्या भारताचा प्रवास केला आहे? तुम्ही सगळ्या महान योग्यांना भेटला आहात? तुम्ही असं विधान कोणत्या आधारावर करत आहात? मी त्यांच्यापैकी कित्येकांना भेटलो आहे, कारण मला केप कॅमरिनपासून हिमालयापर्यंतचा सगळा देश माहीत आहे. बरं मग? श्रीमान, माझ्या गुरुसारखा कोणीच मला भेटला नाही. तो एक महान आत्मा आहे. मला वाटतं की तुम्ही त्याला भेटावं. का? कारण त्यांनीच मला तुमच्याकडे आणलं आहे. ही त्यांची शक्ती आहे जिच्यामुळे तुम्ही भारताकडे ओढले गेलात. ही पोकळ प्रौढीची गर्जना करणारी विधानं मला अतिशयोक्तीची वाटली आणि मी त्या माणसापासून दूर जाऊ लागलो. मला नेहमीच अशा भाऊक माणसाच्या अलंकारिक अतिशयोक्तीची भीती वाटत आली आहे. हा पिवळा जगा घातलेला माणूस खूप भावनाशील होता. त्याचा आवाज, हावभाव, बाह्य रंगरूप आणि एकंदर वातावरण याच गोष्टीची ग्वाही देत होतं. मला काही हे कळत नाही, मी थंड उत्तर दिलं. तो आणखी खुलासा करू लागला. 8 महिन्यापूर्वी मी त्यांच्या सहवासात आलो. 5 महिने मला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी मिळाली आणि त्यानंतर पुन्हा मला प्रवासावर पाठवण्यात आलं. मला नाही वाटत यांच्यासारखा दुसरा एकही माणूस तुम्हाला भेटू शकेल. त्यांना लाभलेली आध्यात्मिक देणगी इतकी महान आहे की तुमच्या मनातील विचार देखील त्यांना कळतात. तुम्ही त्यांच्या सहवासात थोडा काळ जरी घालवला तरी त्यांची उच्च आध्यात्मिकता त्वरित लक्षात येईल. तुम्हाला खात्रीने वाटतं की त्यांना माझी भेट घेणं आवडेल? हो श्रीमान, नक्कीच. हे त्यांचंच मार्गदर्शन आहे ज्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. ते कुठे राहतात? अरुणाचलात, पवित्र दीपस्तंभाच्या टेकडीवर. पण ती आहे कुठे? दक्षिणेपासून अतिदूर उत्तरेच्या प्रांतात. मी तुम्हाला मार्ग दाखवीन. तुम्ही माझ्यासोबत या. माझे गुरु तुमच्या शंकांचं निरसन करतील, तुमच्या समस्या दूर करतील, कारण त्यांना अतिउच्च सत्य माहीत आहे. हे तर खूप रसप्रद वाटत आहे, मी नाईलाजाने कबूल केलं. पण मला खेद वाटतोय की सध्या तरी ही भेट शक्य नाही. माझं सामान बांधून तयार आहे. मी लवकरच उत्तर पूर्वेच्या दिशेने निघणार आहे.
तिथे मला 2 महत्त्वाच्या भेटी घेणं आवश्यक आहे बघा. पण हे जास्त महत्त्वाचं आहे. माफ करा, आपली भेट फार उशिरा झाली. माझी पुढची सगळी व्यवस्था आधीच ठरली आहे आणि आता तिच्यात बदल करता येत नाही. कदाचित मी नंतर दक्षिणेकडे परत येईनही, पण सध्या तरी आपल्याला ही भेट स्थगित करावी लागेल. त्या योग्याचा अपेक्षाभंग झालेला उघडपणे दिसत होता. तुम्ही एका चांगल्या संधीला मुकत आहात महोदय, आणि मला निरर्थक वादविवादात उतरायचं नव्हतं, म्हणून मी त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, आता मला जायला हवं, तरीही तुमचे आभार. मी तुमचा नकार स्वीकारायला तयार नाही, त्याने हट्टीपणाने सांगितलं. उद्या संध्याकाळी मी तुम्हाला भेटायला येईन आणि मला आशा आहे की तोपर्यंत तुम्ही तुमचा निर्णय बदललेला असेल. आमचं संभाषण अचानक संपुष्टात आलं आणि त्याची पिवळ्या कपनीतील मजबूत पिळदार देहयष्टी रस्ता पार करताना मी बघत राहिलो. मी जेव्हा घरी पोचलो तेव्हा त्याच्याविषयी चटकन निर्णय घेण्यात चूक तर केली नाही ना, असं मला वाटायला लागलं. शिष्याच्या दाव्याच्या निम्म्याने जरी त्याच्या गुरुची योग्यता असेल तर त्याच्या भेटीला हा दक्षिणेच्या डोंगर कड्यावरचा प्रवास करायला हरकत नाही. पण मी अतिउत्साही भक्तगणांना कंटाळलो होतो. ते त्यांच्या गुरुची यशोगाथा, त्यांची स्तुतीस्तोत्र गात असतात. प्रत्यक्षात पडतळा घ्यायला हवा तर पाश्चात्यांच्या अत्यंत चिकित्सक मापदंडावर ते शोचनीयरित्या अनुत्तीर्ण होताना दिसतात. या विचाराबरोबरच माझ्या शरीरातही इथल्या उन्हाळ्याने आणि त्यामुळे झोपेशिवाय घालवलेल्या रात्रीमुळे पाहिजे तितकी स्फूर्ती उरली नव्हती. त्यामुळे या प्रवासातून काही उपयुक्त हाती लागेल याची शक्यता सुवर्णमृगाचा पाठलाग करण्यासारखी वाटत होती. माझ्या आंतरिक वादविवादात शेवटी भावनेने बुद्धीवर विजय मिळवला. आतून एक विलक्षण उर्मी, अंतःस्फुरण मला सूचित करत होतं की तो योगी त्याच्या गुरुविषयी इतक्या दृढपणे दावा करत होता, त्याला काही वास्तवाचा आधार नक्कीच असावा. त्याचा अपेक्षाभंग करून चालणार नाही. दुपारच्या चहाच्या वेळी नोकरांनी एका पाहुण्याची वर्दी दिली. येणारा माणूस माझ्याच कलम बहादर जमातीतील एक बांधव निघाला. तो होता लेखक व्यंकटरमणी. मी माझ्यासोबत अनेक शिफारसपत्रं आणली होती, जी सध्या माझ्या ट्रंकेच्या तळाशी आराम करीत होती, कारण त्यांचा वापर करण्याची माझी इच्छा नव्हती. मनात अशी एक विचित्र लहर होती की मी जिथे जाईन तिथे त्यावेळी असलेल्या देवतेच्या मनात जे चांगलं वाईट असेल ते घडू दे. तरीही एका शिफारसपत्राचा वापर माझ्या शोधाची सुरुवात करण्याच्या आधी मी मुंबईला केला होता आणि दुसरा मद्रासमध्ये वापरलं, कारण पत्रासोबत मला एक व्यक्तिगत संदेश पोचवण्याची कामगिरी पार पाडायची होती. अशा रीतीने या दुसऱ्या पत्राने व्यंकटरमणीला माझ्या दाराशी आणलं होतं. तसा तो मद्रास विद्यापीठाच्या सिनेटचा सदस्य आहे, पण बौद्धिक निबंध आणि ग्रामीण जीवनावर कादंबऱ्या लिहिण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. मद्रास इलाक्यातील तो पहिला हिंदू लेखक होता जो इंग्रजीतून लिखाण करायचा. त्याबाबत हस्तिदंती कोरीव ढाल देऊन त्याचा जाहीर सन्मानही करण्यात आला. त्याच्या लेखनाची पद्धत इतकी मृदू आणि उच्च गुणवत्तेची होती की त्याची प्रशंसा भारतात रवींद्रनाथ टागोरांनी आणि इंग्लंडमध्ये स्वर्गीय लॉर्ड हेलेन यांनी देखील केली होती. त्याच्या गद्यात सुंदर रूपकांची लयलूट असायची, तर कथांमध्ये दुर्लक्षित खेड्याच्या जीवनाच्या यातनांचं वर्णन असायचं. त्यांनी खोलीत प्रवेश करताच माझं लक्ष त्याच्या उंच शिडशिडीत शरीराकडे, त्याच्या लहान डोक्याकडे आणि त्यावरील तुरळक केसांकडे गेलं. त्याची हनवटी लहान होती आणि डोळ्यावर चष्मा होता. त्याच्या डोळ्यात एक विचारवंत, एक आदर्शवादी आणि एका कवीचं मिश्रण डोकवत होतं. पण त्या डोळ्यांच्या बाहुलीत पीडित शेतकऱ्याचं दुःख प्रतिबिंबित होत होतं. आमच्या आवडीचे विषय सारखेच असल्याचं आम्हाला जाणवलं. मग बऱ्याच गोष्टींवर एकमेकांची मतं तोलून झाल्यावर, राजकारणाच्या तिरस्काराने चिंध्या उडवल्यावर आणि आमच्या आदरणीय वाटणाऱ्या आमच्या प्रिय लेखकाभोवती धुपारती ओवाळल्यानंतर मला अचानक माझ्या भारतात येण्याचं खरं कारण त्याच्यासमोर उघड करावंसं वाटलं. मी त्याला अगदी प्रांजळपणे माझ्या येण्याचा हेतू सांगितला. शिवाय जो आपल्या सिद्धीचं प्रात्यक्षिक दाखवू शकेल असा एखादा खराखुरा योगी कुठे असू शकेल का, याची मी त्याच्याजवळ चौकशी केली. पण मला कुण्या भस्म फासलेल्या बैराग्याला किंवा नजरबंदी हातचालाखी करणाऱ्या फकीराला भेटण्यात रस नाही, हेही स्पष्टपणे सांगितलं. त्याने विचारमग्न होत डोकं झुकवलं आणि मग ते नकारार्थी हलवलं. भारत आता अशा अस्सल योग्यांची भूमी उरलेला नाही. आमच्या देशाच्या वाढत्या भौतिक वादामुळे एकीकडे विस्तृत प्रमाणात त्याचा ऱ्हास झाला आहे, तर दुसरीकडे नास्तिक पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे तुम्ही ज्या लोकांना शोधत आहात ते सगळे महान गुरु अदृश्य झाले आहेत.
तरीही त्यातील काही जण कदाचित जंगलाच्या एकांतात अस्तित्वात असतील यावर माझा पक्का विश्वास आहे. पण त्यांचा शोध घेण्यासाठी तुमचा पूर्ण वेळ देणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे घडणार नाही तोपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागणं ही महाकठीण गोष्ट ठरेल. सद्यस्थितीत माझ्या भारतीय सहकाऱ्यांनी जेव्हा तुमच्यासारखाच शोध हाती घेतला तेव्हा त्यांना मोठ्या विस्तृत भागात दूरवर रखडावं लागलं. मग तुमच्यासारख्या एका युरोपियनासाठी तर ते किती अवघड काम असेल. मग तुम्हाला काहीच आशा नाही का? मी विचारलं. नाही, अगदी तसंच म्हणता येणार नाही. कदाचित याबाबत तुम्ही सुदैवी ठरू शकाल. कोणीतरी अचानक धक्का दिल्यासारखा मी प्रश्न विचारला. उत्तर आर्कोटच्या पहाडावर राहणाऱ्या गुरुबद्दल तुम्ही काही ऐकलं आहे? त्याने मान हलवली. आमचं बोलणं पुन्हा साहित्याकडे वळलं. मी त्याला सिगरेट देऊ केली पण त्याने धूम्रपानाला नकार दिला. मी माझ्यासाठी एक सिगरेट पेटवून तुर्कीच्या तंबाखूच्या सुवासिक धुराचा आस्वाद घेत असताना व्यंकटरमणी प्राचीन हिंदू संस्कृतीच्या वेगाने अदृश्य होणाऱ्या आदर्शांविषयी जीव तोडून प्रशंसा करत होता. त्याने साधी राहणी, समाजाची सेवा, रमतगमत जगणं आणि आध्यात्मिक उद्दिष्ट अशा गोष्टींचा उल्लेख केला. भारतीय समाजाच्या वृक्षावर फैलावलेल्या मूर्खपणाच्या परोपजीवी बांडगुळांना छाटून टाकण्याची त्याची इच्छा होती. पण त्यापेक्षाही आणखी एक मोठं स्वप्न त्याने जोपासलेलं होतं. भारतातील 50,000 खेड्यांना औद्योगिक शहराच्या झोपडपट्ट्या बनवण्यासाठी ग्रामीण लोकांना नियुक्ती देणारी केंद्र बनवण्यापासून वाचवण्याचं स्वप्न तो पाहत होता. जरी हा धोका फारच दूरवरचा होता तरी त्याची भविष्यातील अंतर्दृष्टी आणि पाश्चात्य औद्योगिक इतिहासाची स्मृती हे पाहू शकत होती की वर्तमानातील औद्योगिक प्रकृतीची ही निश्चित फलश्रुती होती. व्यंकटरमणीचा जन्म दक्षिण भारतातील एका अतिप्राचीन खेड्यामध्ये गडगंज श्रीमंत कुटुंबात झाला होता. भारतातील ग्रामीण जीवन ज्या भौतिक गरिबीत खितपत पडलं होतं त्याविषयी आणि सांस्कृतिक अधोगतीविषयी त्याला अत्यंत खेद वाटत होता. साध्यासुध्या ग्रामीण लोकांच्या उन्नतीसाठी नवनवीन योजना आखायला त्याला आवडायचं. ते दुःखात जीवन व्यतीत करत असताना आपण सुखी व्हावं हे त्याला मान्य नव्हतं. त्याचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करत मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो. इतकं बोलून तो जाण्यासाठी उठला. त्याची ती उंच सडपातळ आकृती रस्त्यावरून दूर जाताना मी त्याला बघत बसलो. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच त्याला पुन्हा माझ्या भेटीला आलेला पाहून मला आश्चर्य वाटलं. त्याची घोडागाडी वेगाने दारापाशी आली कारण त्याला भीती होती की कदाचित मी घराबाहेर पडलो असेन. माझा सर्वात मोठा आश्रयदाता चिंगलेपूटमध्ये एका दिवसासाठी मुक्कामाला येत असल्याचा संदेश मला काल रात्री मिळाला. त्याने आल्या आल्या घाईने सांगितलं. त्याचा धपापणारा श्वास थोडा संथ झाल्यावर तो पुढे म्हणाला, कुंभकोणमचे परमपवित्र श्री शंकराचार्य हे दक्षिण भारताचे आध्यात्मिक प्रमुख आहेत. करोडो लोक त्यांना ईश्वररूप मानून त्यांचा आदर करतात. घडलं असं की त्यांनी माझ्यात खूप रस दाखवला आणि माझ्या साहित्यिक कारकिर्दीला प्रेरणा दिली. अर्थातच आध्यात्मिक सल्ल्यासाठी जर मी कोणाकडे पाहत असेन तर ते आहेत श्री शंकराचार्य. काल मी त्यांचा उल्लेख करायचं का टाळलं हे मी आता सांगू शकेन. आम्ही त्यांना सगळ्यात उच्च आध्यात्मिक स्थितीचे गुरु मानतो, पण ते योगी नाहीत. दाक्षिणात्य हिंदू जगतात त्यांना उच्च कुलोत्पन्न मानतात आणि ते खरे संत आणि महान धार्मिक तत्त्वचिंतक आहेत. आजच्या काळातील बहुतेक आध्यात्मिक प्रवाहांची पूर्णतः जाणीव असल्यामुळे आणि त्यांना प्राप्त असलेल्या सिद्धींमुळे खऱ्या योगाला असणारं अपवादात्मक ज्ञानही आहे. ते वेगवेगळ्या गावांमधून आणि अनेक शहरातून प्रवास करतात, त्यामुळे अशा गोष्टींविषयी त्यांना चांगलीच माहिती असते. ते जिथे जातात तिथं पवित्र लोक त्यांच्या चरणी आपला आदर व्यक्त करतात. कदाचित ते तुम्हाला काही उपयोगाचा सल्ला देऊ शकतील. तुम्हाला त्यांना भेटायला आवडेल का? हे तर तुमचे माझ्यावर फार मोठे उपकारच झालेत. मी आनंदाने त्यांना भेटायला जाईन. चिंगलेपूट किती दूर आहे? इथून फक्त 35 मैलावर. पण थांबा, काय झालं? मला शंका यायला लागली की परमपूज्य शंकराचार्य तुम्हाला दर्शन देतील का? अर्थात त्यांचं मन वळवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीनच, पण मी एक युरोपियन आहे. मी त्याचं वाक्य पूर्ण केलं. असंच ना? मी समजू शकतो. तुम्ही नकार मिळवण्याचा धोका पत्कराल? त्यांनी थोड्या काळजीच्या सुरात विचारलं. नक्कीच. चला आपण जाऊया. थोडीफार पोटपूजा करून आम्ही चिंगलेपूटला रवाना झालो. आज मी ज्यांची भेट घ्यायची आशा बाळगत होतो त्यांच्याविषयी प्रश्नाचा भडीमार करून मी माझ्या साहित्यिक सोबत्याला भंडावून सोडलं. त्यातून माझ्यासमोर बरीच माहिती आली. श्री शंकराचार्य अन्न वस्त्राबाबत जवळजवळ तपस्व्याचं साधं जीवन जगतात.
पण त्यांच्या उच्च पदाचा गौरव टिकवून ठेवण्यासाठी प्रवास करताना त्यांना राजेशाही थाटामाटात वावरावं लागतं. तेव्हा त्यांच्या मागून सजवलेल्या हत्तीचा आणि उंटांचा ताफा जात असतो. पंडित, त्यांचे विद्यार्थी, राजदूत आणि त्यांचे अनुयायी यांचा लवाजमा असतो. ते जिथे जातील तिथे चुंबकाप्रमाणे आजूबाजूच्या वस्त्यांमधून त्यांना भेटणाऱ्यांची गर्दी आकर्षित होत असते. हे लोक आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक मदतीसाठी येत असतात. त्यांच्या चरणी धनिक लोक रोज हजारो रुपये वाहतात, पण त्यांनी आयुष्यभर निष्कांचन अवस्थेत जीवन जगण्याची शपथ घेतलेली असल्यामुळे ते सगळं धन सत्कारणी खर्च केलं जातं. ते गरिबांना मदत करतात, शिक्षणासाठी सहाय्य करतात, ढासळणारी मंदिरं दुरुस्त करतात आणि पावसाच्या पाण्यावर निर्मिलेल्या कृत्रिम तलावाची डागडुजीही करतात. दक्षिण भारतातील नदीविहीन भागात असे तलाव अत्यंत उपयोगी असतात. असं असलं तरी त्यांच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट हे आध्यात्मिक आहे. ते प्रवासादरम्यान जिथे जिथे मुक्काम करतात तिथल्या लोकांना हिंदुत्वाच्या परंपरेची सखोल ओळख करून देऊन त्यांना प्रेरित करण्याचे प्रयत्न करतात. तसंच त्यांच्या हृदयाला आणि मनाला उन्नत करण्याचे प्रयत्न करतात. ते सहसा स्थानिक देवालयात प्रवचन देतात आणि नंतर खाजगीत त्यांच्याकडे थव्याथव्याने येणाऱ्या जिज्ञासूंच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांच्या शंकांचं समाधान करतात. हे शंकराचार्य मूळ शंकराचार्यानंतर असं पद धारण करणारे 66वे शंकराचार्य आहेत. त्यांचं कार्यालय आणि सत्ता याविषयी माझ्या मनातील चित्र अधिक स्पष्ट व्हावं म्हणून मला व्यंकटरमणीला या संप्रदायाच्या संस्थापकाविषयी अनेक प्रश्न विचारावे लागले. त्यातून काही माहिती हाताशी लागली ती अशी: पहिले शंकराचार्य 2000 वर्षापूर्वी होऊन गेले. ते ऐतिहासिक ब्राह्मण तपस्व्यांपैकी एक महान साधू होते. तर्कनिष्ठ गूढ तत्ववेत्ता आणि प्रथम दर्जाचे तत्त्वज्ञानी असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्या काळातील हिंदुत्व विस्कळीत आणि जीर्णावस्थेत असून त्यांची आध्यात्मिक यथार्थता वेगाने कमी होत आहे असं त्यांना आढळून आलं. त्यांचा जन्म एका विशिष्ट कार्यासाठी झाला होता. वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी भारतभर पायी प्रवास केला. ते मार्गस्थ होताना वाटेत भेटणाऱ्या बुद्धिवाद्यांशी, धर्मगुरूंशी चर्चा, वादविवाद करत त्यांनी स्वतः निर्मिलेली तत्त्वप्रणाली शिकवत. त्यांना अनेक अनुयायी मिळत गेले. त्यांची प्रतिमा इतकी प्रखर होती की त्यांना भेटलेला कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नसे. प्रजेने त्यांना त्यांच्या कुडीतून प्राण निघून गेल्यानंतर नव्हे तर त्यांच्या जीवित काळातच ईश्वराचा दूत म्हणून स्वीकारलं, सन्मानित केलं. हे त्यांना लाभलेलं अहोभाग्यच म्हणता येईल. ते बहुउद्देशीय व्यक्ती होते. त्यांनी जरी त्यांच्या देशाच्या प्रमुख धर्माचा प्रचार आणि प्रसार केला असला तरी त्या धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अपायकारक गोष्टींचा जोरदार धिक्कार केला. त्यांनी लोकांना सद्गुणाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आणि निरर्थक विधी, व्यक्तिगत प्रयत्नांची जोड नसलेल्या कर्मकांडांच्या अवलंबनातील पोकळपणा दाखवून दिला. स्वतःच्या मातेच्या मृत्यूनंतर उत्तरक्रिया करताना त्यांनी जातीच्या नियमांचा भंग केला. तेव्हा धर्मगुरूंनी त्यांना जातीबाहेर काढून त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. हा निधड्या छातीचा तरुण माणूस जातीप्रथेचा पहिल्यांदा भंग करण्यासाठी सुविख्यात असलेला बुद्धाचा खरा अनुयायी होता. धर्मगुरूचा विरोध करीत त्यांनी जातीभेदापलीकडची शिकवण दिली. प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही जाती वा वंशाचा असला तरी ईश्वराचा कृपापात्र बनू शकतो आणि परमोच्च सत्याचं ज्ञान प्राप्त करू शकतो. त्यांनी कोणत्याही विशेष पंथाची स्थापना केली नाही. उलट धर्माचरण करण्यासाठी नेमकं मार्गदर्शन केलं. धर्म कोणताही असो त्याला प्रामाणिकपणे धारण केलं आणि त्याच्या अगम्य आध्यात्मिकतेचं पालन केलं तर प्रत्येक धर्म हा ईश्वराकडे नेणारा मार्ग बनतो असं प्रतिपादन त्यांनी केलं. आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी एका परिपूर्ण आणि सूक्ष्म तत्त्वज्ञान प्रणालीची निर्मिती केली. ते आपल्यामागे विशाल साहित्यिक वारसा ठेवून गेले. देशभरातील धार्मिक शिकवण देणाऱ्या प्रत्येक शहरात त्यांना आदर प्राप्त झाला. पंडितांनी त्यांच्या तात्विक आणि धार्मिक वारशाचा अर्थ लावताना जरी बराच शब्दच्छल केला, शब्दाचा कीस काढला आणि त्यावर वादविवादही केले असले तरी त्यांचा मोठा संग्रहही केला. शंकराचार्य भारतभर केवळ एका भगव्या कफनीत हिंडायचे. त्यांच्यासोबत एखाद्या यात्रेकरूकडे असतं इतकंच सामान असायचं. देशाच्या 4ही दिशांना त्यांनी स्थापन केलेल्या 4 महान संस्था या त्यांच्या हुशारीने केलेल्या व्यूहरचनेच्या निदर्शक आहेत. त्यापैकी एक उत्तरेत बद्रीनाथाला तर दुसरीकडे पूर्वेकडील पुरीत आहे. याच ठिकाणी त्यांनी आपला कार्यारंभ केला होता. पुरीमध्ये त्यांचं मुख्यालय, मंदिर आणि मठाची स्थापना करण्यात आली.
अगदी आजपर्यंत ते हिंदू धर्माचं अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा या 4ही संस्थांमधून, मठांमधून प्रशिक्षित साधूचे संघ बाहेर पडतात आणि संपूर्ण देशात शंकराचार्यांच्या शिकवणुकीचा प्रसार करतात. हा उल्लेखनीय माणूस अगदी तरुण वयाच्या 32व्या वर्षी स्वर्गवासी झाला. एका वदंतेनुसार ते फक्त अदृश्य झाले. आज मी ज्यांना भेटायला जाणार आहे ते शंकराचार्याचे अनुगामी देखील तीच शिकवण अंमलात आणून तेच काम करत आहेत. हे जेव्हा मला कळलं तेव्हा त्यासंबंधीची ही पूर्वपीठिका महत्त्वपूर्ण ठरली. यासंबंधी एक विचित्र प्रथा आहे. पहिल्या शंकराचार्यांनी आपल्या शिष्यासोबत आत्म्याच्या रूपात नेहमीसाठी राहण्याचं वचन त्यांना दिलं होतं. त्यासाठी ते त्यांच्या मागून या पदावर येणाऱ्या अनुगाम्यावर आपल्या तेजाचा प्रभाव टाकतील. तिबेटच्या महान लामांच्या तत्त्वप्रणालीशी देखील असाच सिद्धांत जोडलेला आहे. या मालिकेतील आधीची व्यक्ती आपल्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या कार्याला अनुसरण्यासाठी एखाद्याचं नाव घेते. सहसा त्यासाठी कोवळ्या किशोराची निवड केली जाते. हा किशोर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम शिक्षकांच्या हवाली केला जातो आणि ते त्याला प्रशिक्षण देऊन या दिव्यत्वाच्या स्थानासाठी लायक बनवतात. त्याचं प्रशिक्षण केवळ धार्मिक आणि बौद्धिक बाबीपुरतं मर्यादित नसतं, तर त्यात उच्च योगाभ्यासाचा आणि ध्यानधारणेच्या सरावाचाही समावेश होतो. या प्रशिक्षणापाठोपाठ सुरू होतं जनसेवेचं अतिसक्रिय जीवन. त्यामुळे या प्रणालीच्या स्थापनेला कित्येक शतकं झाली असली तरी हे स्थान ग्रहण करणारा अन्य कशासाठीही नव्हे तर केवळ निस्वार्थ चारित्र्यासाठी ओळखला जातो, हेच एकमेव सत्य आहे. 66व्या शंकराचार्यांना कोणत्या सिद्धीच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत त्यांच्या वर्णनाने व्यंकटरमणेंनी ही माहिती अधिक रसभरीत केली. त्याच्या स्वतःच्याच चुलत भावाचा आजार चमत्कारिकरित्या बरा झाल्याचा एक किस्सा सांगितला. तो अनेक वर्षापासून संधिवाताने अपंग झाल्यासारखा बिछाण्यावरच खिळून होता. शंकराचार्यांनी त्याला भेट दिली, त्याच्या शरीराला स्पर्श केला आणि 3 तासातच रोगाने अपंग झालेल्या त्याच्या चुलत भावाला खूप बरं वाटून लवकरच तो पूर्ण बरा झाला. शिवाय शंकराचार्यांना इतर लोकांच्या मनातील विचार वाचता येण्याची अद्भुत शक्ती लाभली आहे, असाही आणखी एक समज आहे. परंतु हा समज नसून ते सत्यच असण्याविषयी व्यंकटरमणीचा पूर्ण विश्वास होता. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.